शिवलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाराम नाम ज्ञानेश्वरा जया पूजले आदरे पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागे ती दिव्य लोकास नेली तुका तोची दोहा परब्रह्म प्रकाश जळी रक्षले निर्जीव कागदासी सेवेदार सेवा करालो
मुखी गावे हरीचे गुण मग काही नोभिवाद कामदुर्जनाची क्रोधा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेकरता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे राणीचे संत वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगाचा संसार स्वतःचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्टाचा दिडक्या पद्धतीचा आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज नाम संकीर्तन सांगतात. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणे हे भक्ताचं आद्य कर्तव्य आहे या नात्याने पुजारी हब वैकुंठवासी लक्ष्मण महाराज साबणे यांच्या 37व्या पुण्यतिथी निमित्त श्रीमद भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची कीर्तन सेवा आमची परमस्नेही परमदरणीय ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे असे आमचे नरहरी सहदेव साबणे महाराज विठ्ठल सहदेव साबणे महाराज मुकुंद साबणे महाराज यांच्या माध्यमातून आजची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकारी व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तट्टा मुख्य अध्यक्ष सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृषी अन्नदाते झाले सगळे समोर बसलेले लांब बसलेले गुडघेवर केलेले पाय लांबवलेले टेकलेले कीर्तनाला आले ते जे रोज असतात ते जे आजच आले ते जे अजून आले ते जे फक्त पंक्तीलाच येतात ते आणि एवढा मोठा कार्यक्रम इथे चालू असून सुद्धा जे घरीच बिनधास्त झोपलेत ते या सर्वांना मी कोटी कोटी वंदन करतो आणि याच ठिकाणी कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य संगीत अलंकार संगीत विशारद आमचे काय महाराज गणेश महाराज आहेत त्यांनाही कोटी कोटी वंदन. तरी आमचे काय परमेश्वरजी महाराज आहेत त्यांनाही कोटी कोटी वंदन. मृदंगाचार्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर काय ते वादन काय तो गोडवा काय ती पोषक साथ सगळं कसं एकदम ओके असे आमचे परमस्नेही परमदरणी काय महाराज ऋषिकेशजी महाराज आहेत त्यांनाही कोटी कोटी वंदन. ज्यांच्यामुळं मी आज महाराष्ट्रात फिरू शकतो असे आमचे वडील त्यांच्यामुळे मी इथपर्यंत आलो असे आमचे वडील भागवताचार्य अंगदजी महाराज सत्पुते आहेत त्यांनाही कोटी कोटी वंदन. आता सगळ्यांचीच नावं काय मला माहित नाही म्हणून ज्यांची नावं घेतली ते सगळे देव आणि ज्यांची नावं राहते ती महादेव रती महारती गायकवंद असतील मला सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही पण अगदी सर्व वजनदार सर्व वारकरी संप्रदायातील निष्ठावंत वारकरी मंडळ सर्व गुणवंतांनाही कोटी कोटी धन्यवाद. आता सगळ्यांची नावं घ्यायचं म्हणलं 2 तास पुरायचे नाही म्हणून सगळ्याची नावं मी एका चुकाण्यात घेऊ का. महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहतो वाकून महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहतो वाकून आणि तुम्हा सर्व गुणवानांचं नाव घेतो माऊली ज्ञानोबा मांडा. पुजारी सहदेव महाराज तेही सुद्धा उपस्थित त्यांनाही कोटी कोटी वंदन. विठ्ठल एवढा मोठा कार्यक्रम इथे चालू आहे. चौकदार आहेत कीर्तनदारांच्या सोबत आपल्याला एवढा मोठा कार्यक्रम इथे चालू आहे. हे नियोजन करणं सोपी गोष्ट नाही. पैसे खर्च करण्याकरता खूप लोक तयार आहेत पण झटायचं कोणी. हे नियोजन करणाऱ्या मंडळीला झोप मिळत नाही महाराज. काळ बदललाय आता चपात्या करायचं मशीन आलंय घेतलं का नाही ओ बचत गट
आहे. आला पाहुणा गावात, करायची काम? हो करायची. पाहुणा मशीनीत गेला, लाईटच गेली. पाहुणा नुसता मध्ये हात पाय आपटायचा, धाड 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 धाड. पुन्हा लाईट आले, पाहुणा बाहेर आला. त्यो म्हणला मी वडा तांदूळ करतो पण मशीनीत नका रे घालू. लय काय बदललाय, पण तुम्ही एवढा चांगला कार्यक्रम करता, ही आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठल म्हणून विनंती आहे तरुणांना माझी, तरुणांना विचार उच्च ठेवा आणि एकच सांगतो, संतांच्या विचारानेच मिळेल तुम्हाला शांती. वारकरी संप्रदायाच्या मनामध्ये घडू शकेल क्रांती. निर्व्यसनी मुलं हीच खरी राष्ट्राची संपत्ती आणि आदर्श तरुणाच टिकवतील छत्रपती शिवाजी महाराज संस्कृती. तरुणांना तुम्ही छत्रपतींचे मावळे आणि आहेतच, त्यासाठी 5 वाक्य लिहून ठेवा. 1 कष्ट करा, 2 नीती ठेवा, 3 नम्रता, 4 स्वाभिमान, 5 व्यसनापासून दूर राहा. तुम्ही छत्रपतींचे मावळे आणि परमार्थ एखाद्या जर म्हणलं ना चल टाळ वाजवायला, तो म्हणतो मी सायन्सला आहे. अहो हे सायन्स सुद्धा ज्ञानेश्वरी मधून तयार झालं. गुरुत्वाकर्षण शोध ज्ञानेश्वरीत आहे, विमानाचा शोध ज्ञानेश्वरीत आहे, कॅमेऱ्याचा शोध ज्ञानेश्वरीत आहे. 700 वर्षापूर्वी मावळ्यांनी शोध लावले. अहो 2 भाषा जर माणूस नीट बोलता आल्या तर माणूस असा टाईट चालतो. आपल्याला 2 भाषा येतात आणि ज्ञानेश्वरी मध्ये किती भाषा आहे? 56 भाषेचा अलंकार श्रीमंत संप्रदाय. विठ्ठल सुरुवातीलाच विनंती बरं, कीर्तनात असं फ्रेश बसायचं, रिलॅक्स, अजिबात कोणी टेन्शन घ्यायचं नाही. जीवनात ते दुःख विसरण्याची फक्त एवढी एकच जागा सध्या शिल्लक आहे. कुठं काय चांगलं राहिलं नाही. टीव्हीला तेच, व्हॉट्सअपला तेच, फेसबुकला तेच सगळं अवघड झाले. 10 मिनिटं टीव्ही बघितलं तर दिवसभर करमत. टीव्हीवर चांगलं काय आहे का? धराधरी, वडावडी, आपटा आपटी, उचला उचली, पळवा पळवी, हे असलंच आहे ना. एवढी एकच जागा दुःख विसरण्याची, इथून सुद्धा काही कसं टेन्शन मध्ये बसते. तुम्हाला वाटलं महाराज टेन्शन मध्ये बसायचं नाही, मोकळे मनाने हसा, फ्रेश बसा, म्हणजे ढिल्यावर तुमच्या नसा, नाही तर बसून आमच्या कसा मग वेळ जायचा कसा. विठ्ठल म्हणून हाताना टाळी, मुखांना एवढंच तुमच्याकडे तासभर काम, तरच जीवाला मिळेल आराम. आणि जर टाळी वाजवली तरच कीर्तन टाइमला सुटणार, नाही तर नक्कीच तांबडं फुटणार. आपल्या सप्ताहामध्ये सुंदर अशी भागवत कथा ही चालू आहे. भगवान श्रीकृष्णाची ही कथा जीवनाची व्यथा घालवणारी आणि निश्चिंतच सर्वांची व्यथा दूर होते, म्हणून तुम्ही सर्वजण ही कथा ऐकत आहात. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी म्हण पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. आपल्याला जर जन्म मरणाची बाधा जर घालवायची असेल तर आपण श्रीमद भागवत कथा ऐकायला पाहिजे बरं का. आणि ती भागवत कथा ऐकायला मिळते कशानं? भाग्य उदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगम च लभते पुरुषोदावै. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर आपल्याला ही कथा ऐकायला मिळत असते. आणि तुमचं काहीतरी पुण्य असावं की तुम्हाला सुंदर अशी ही कथा ऐकायला मिळत आहे. आणि ते पण महाराष्ट्रातील नामवंत कथाकार
आदरणीय आमचे परमस्नेही परमादरणीय रामानंदजी महाराज भोगे यांच्या अमृतमय वाणीतून आपण सुंदर अशी कथा श्रवण करत आहात. विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज नामसंकीर्तन सांगतात. अर्थात खऱ्या कीर्तनाचं महत्व महाराज अभंगातून प्रतिपादन करतात. कसे जीवन जगत असताना जीव जो जन्माला येतो ते जीव जन्माला येण्याचे संतांनी 3 कारण सांगितली. किती कारण? बोला बोला, किती कारण? 3 कारण. एखादा जीव का जन्माला येतो? त्याचं पहिलं कारण जन्मा येणे घडे पातकाचे फळ. जन्मा येणे घडे पातकाचे करता जीवाला जन्म घ्यावा लागतो, हे पहिलं कारण. तर जीव जन्माला येण्याचं दुसरं कारण नाथ महाराज सांगतात जन्म घेणे जीवाला जन्म घ्यावा लागतो. पहिलं कारण पाप, दुसरं कारण वासना आणि जीव जन्माला येण्याचं तिसरं कारण ज्ञानोबा सांगतात. अगा कृमी बुरावे ते सुख दुःखे फळावे तया ते भोगावया यावे देहाये का. कर्म शिल्लक राहिले की जीवाला जन्म घ्यावा लागतो. त्याला उदाहरण संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या जीवनात नामदेवरायांनी कीर्तन ऐकलं वाळवंटात. कीर्तनात काय ऐकलं की वाल्या कुळाने शतकोटी रामायण पूर्ण केलं. प्रतिज्ञा करतात नामदेवराय, पळत पळत देवाच्या दारात जातात, हात जोडतात आणि म्हणतात शतकोटी तुझे करीन भंग देवा, मी तुझे 100 कोटी अभंग लिहून पूर्ण करेन. प्रतिज्ञा करतात नामदेवराय. देवाने सांगितलं नामा बोल बोलता वाटे सोपे करणी करिता पुढचं तुम्हीच म्हणा. नामा बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे. म्हणजे काय झालं, वाल्या कोणी शतकोटी रामायण लिहिलं त्यावेळेस 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. नामदेवराय म्हणतात वाल्या कोणी कोण होता? म्हणले चोर होता, डाकू होता, लुटारू होता. नामदेवराय म्हणतात चोर वाल्या कुळी, डाकू वाल्या कुळी, लुटारू वाल्या कुळी जर शतकोटी रामायण पूर्ण करू शकतो तर मी काही चोर नाही, मी काही डाकू नाही. उलट चौयुगाचा
देवा आम्ही अभंग नाही लिहायची, मग काही इलेक्शन मध्ये प्रचार करायचा, आम्ही अभंग लिहिणार. देव म्हणले हा बरं बोलायचं तुम्ही निस्तरायचं आम्ही. म्हणजे तसंच आहे. देवाने सरस्वतीला आदेश दिला. ऐकते ना तुम्ही लक्ष देऊन. सरस्वतीला आदेश दिला बैसावे जिव्हागरी नामयाच्या, नामदेव महाराजांच्या जिभेवर जाऊन बसा असं सांगितलं. आणि सरस्वतीच्या साह्यानं नामदेव राय आणि त्यांच्या घरची 14 माणसं, नामदेवाची घरी 14 जण स्मरती हरी. पहिल्या काळात माणसं होती, आता माणसंच राहिले नाही. हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो. आमच्या गावात एक जणाला 40 नातू होता, 40 नातू. पोरांची 20 आणि पुरीची 20. दिवाळीला जर सगळे एकत्र आले ना तर मात्र फक्त लेकरं मोजायला असते. 13, 12, 16, 15, 20, 30. काय पोरं सांभाळा फक्त म्हातारे माणसांनी त्यांची बिली फजिती करते. एक आजोबांना तो फिरायला निघाले आणि पुढून प्रेतयात्रा चालली होती. काय चालली होती? प्रेतयात्रा. ती पोरग म्हणलं आजोबा ती काय आहे? म्हाताराला वाटलं प्रेतयात्रा म्हणून गप्पून काहीतरी बोलून माणूस तू राडा करेल. म्हातारा म्हणला ती शोभा यात्रा आहे आणि तुमची गावा निघणार आहे. म्हातारा तर खालीच बसलो. आपला मुद्दा एवढाच आहे, सगळे माणसं अभंग लिहायला बसले. अभंग लिहून पूर्ण झाले 96 कोटी. किती पूर्ण झाले? बोला बोला किती पूर्ण झाले? 96 कोटी. प्रतिज्ञा कितीची होती? 100. प्रतिज्ञा कितीची होती? 100. पूर्ण किती झाले? 96. तेच राहिलेले 4 कोटी अभंग पूर्ण करण्याकरता जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सगळ्यांचा इथुनिया, उरले ते शेवटीला वितुका. मी कशासाठी बोललो? कारण शिल्लक राहिले की जीवाला जन्म झाला. पहिलं कारण पाप, दुसरं कारण वासना आणि जीव जन्माला येण्याचं तिसरं कारण आहे कर्म. आता तुमचा जन्म झालाय, माझा जन्म झालाय, याचा अर्थ आपलं सुद्धा काहीतरी करायचं शिल्लक, बोला शिल्लक राहिले. करायचंय आणि करता येतंय म्हणून काही करून चालेल का? बोला बोला. खायचंय आणि खाता येतंय म्हणून काही खाऊन चालेल का? प्यायचंय आणि पिता येतंय म्हणून काही पिऊन चालेल का? नाही. तसं करायचंय आणि करता येतंय म्हणून काहीही करून चालणार नाही. नाथ महाराज म्हणतात जेणे जन्म देवाची यातना, ऐशिया साधना करा काही. असं काहीतरी साधन करा की जेणेकरून आम्हाला यमाची यातना होणार नाही. असं एखादं सोपं साधन महाराज तुम्ही आम्हाला सांगा. महाराज साधन सांगतात अभंगाचं
कीर्तन म्हणजे काय? कीर्तनाची व्याख्या मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका. स्वर ताल लय याची ग्रुपता म्हणजे कीर्तन. टाळ विना मृदंग वाजून प्राप्त केलेला ब्रह्मानंद म्हणजे कीर्तन. त्या परमेश्वराचं नामस्मरण म्हणजे कीर्तन. आपल्या बुद्धीचा विकास म्हणजे कीर्तन. मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करण्याचं साधन म्हणजे कीर्तन. आणि दादा हो, ज्या साधनाच्या माध्यमातून तू जगाचा बाप आपलासा करता येतो, ती जगातील एकमेव साधन म्हणजे कीर्तन आहे बघा. नामदेव कीर्तन करी पुढे जीवनाचे पांडुरंग. या सर्व गुणगानांकरता एकदा जोरदार टाळ्या. अशी गुणगान भेटणं सोपी गोष्ट आहे काय महाराज? इतके लय चांगले आहेत. नाहीतर कुठं कुठं अशी भेटतात महाराज. आपण जर म्हणलं ना, एका जनार्दनी घोडोत्यांचा संघ. मी काय म्हणलं? एका जनार्दनी घोडोत्यांचा संघ. मागची काय म्हणते तुम्हाला माहिती का? एका जनार्दनी घोडोत्यांचा संघ. तर सर्वच गुरुजन मंडळी आज माझ्या कीर्तन करता आवर्जून उपस्थित आहेत. सर्वांनाच कोटी कोटी वंदन. प्रवासाचा आनंद कवा, गाडी धोरणच असावा, रस्ता नीट असावा आणि ड्रायव्हर फुल केलेला असावा. नाही ना महाराज, गाडी धोरणच असावा, रस्ता नीट असावा आणि ड्रायव्हर धोरणच असावा. जेवणाचा आनंद कवा, गावरान गाईचं दूध असावा, बाजरीची भाकर असावा आणि तोंडी लावायला ठेसा म्हणते ठेसा. स्वयंपाक करणारी महिला सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे आणि जेवणारा रसज्ञ पाहिजे. सगळ्याच महिला सुगरण नसतात. ठराविक महिलांच्या हाताला चव आहे. नाहीतर काही काही महिलांचा स्वयंपाक असा असतो, डबाची डबा मसाला चव नाही कशाला. पहिल्या महिला चपात्या करायची, एवढी चपाती फुगत होती. आता चपातीच फुगना, करणारीच फुगत. सर्वच गुणीजन मंडळी आज माझ्या कीर्तन करता आवर्जून उपस्थित सर्वांनाच कोटी कोटी वंदन. विठ्ठल नामदेव कीर्तन करी पुढे जीवनाचे पांडुरंग. जनी बळे ज्ञान दिवा बोलावंत. जनी बळे ज्ञान दिवा बोलावंत. नामदेव कीर्तन करी पुढे अंग आहे. तर खरं कीर्तन कोणतं? नाम संकीर्तन. साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. या नाम संकीर्तनाला अनेकांचा उद्धार झाला महाराज. एवढी जन्मला मरकट, तो वैष्णव माझे अतिश्रेष्ठ. हनुमंती म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? हनुमंतरांना कनिष्ठ कोण म्हणेल? वानराची जाते हनुमंतरांची. पण जगातील सगळ्यात श्रेष्ठ भक्त हनुमंत आहे. सामान्यत हनुमंत आहे. हे या माझी हनुम्या शहाणा. काय
घेतले असेल तर ती अंजनी मातेनं. म्हणून महिला मंडळ मुलांवर संस्कार करायचं काम आहे तुमच्याकडे. ही जी लहान लहान मुलं कीर्तनाला आलेत ना, ही महाराष्ट्राची खरी आदर्श पिढी. यांच्यावर संस्कार करण्यासाठी एवढा मोठा धर्म मंडप आहे. आणि तुमचे इथले लय चांगले आहेत, शांत बसले. नाही तर काय काय गावचे पोरं सांभाळे सोपं नाही. पोरं सांभाळ सोपे काय महाराज? एक पोरं कीर्तनात समोर बसलं, कालवा करायचं. मी त्याला म्हणलं गा बस, ते माझ्यावर धावलं. म्हणलं तुझ बाबो. आम्ही म्हणलं मग कीर्तन कोण करीन? म्हणला मी करतो. तुला जमतो का? देव म्हणला मला जे जमते तो मला जमणारच नाही. ते एका प्रश्नाचं उत्तर. म्हणलं विचार. देव म्हणला अशी कोणती गोष्ट आहे जी पुढे आल्यावर मागे जात नाही? मी म्हणलं आता अशी कोणती गोष्ट आहे गड्या? मी म्हणलं मला माहिती, तूच सांग. मी म्हणला किती सोपराव ढेरी. ढेरी पुढे आल्यावर मागे जात नाही ना महाराज. दुसरा म्हणला वही बाजूला. प्रश्न विचारत असेल का? ढेरी आपल्यासारखे प्रश्न विचारत असेल म्हणला. ते म्हणला महाराज सांगा अशी कोणती गोष्ट आहे जी ओढल्यावर येते? आता म्हणलं दाव ओढलं लांबत आहे, रबर ओढलं लांबत आहे, वायर ओढलं लांबत आहे. अशी कोणती गोष्ट आहे का ओढल्या बारीक होती? मी म्हणलं मला नाही माहित, तू सांग. ते म्हणला किती सोपे राव बिडी. बिडी ओढल्या बारीकच होती ना महाराज. कारण त्याचा आजूच बिडी ओढते बघतोय पूर्वी. अहो काही काही आजोबाच ना तुला बिडी पिटून आणायला सांगते. मग बिडी पिटून आजोबा वस्तू करते. मग बिडी इजल्या परत पेटायला कोणाला जायचंय ना? तुला तिजूला देत नाही. आणि बिडीचा कार्यक्रम लय आवडत. एका गावात पोरा नाटक बसवलं. जुना काळ होता, पूर्वी महिला नाटकात काम करत नव्हत्या, पोरं नाटक बसवायची. आणि एखादं स्त्रीचं पात्र असलं तरी तो पुरुष स्त्रीचं पात्र करायचा. गावातल्या पोरा नाटक बसवलं. द्रौपदी वस्त्र हरवलं, पण त्याला द्रौपदीच मिळाली. कारण पोरग कसं पाहिजे होतं ना, गोरू गुमट ना केलं ते द्रौपदी झालं पाहिजे, द्रौपदान झालं पाहिजे. एक पोरग भेटलं, गोरू गुमट होतं, ना केलं होतं, द्रौपदी सारखं दिसायला, पण त्याला होती बिड्या ओढायची सवय. किंवा म्हणला मी द्रौपदी होतो पण बिडी शिवाय नाही भाऊ आपल्याला बिड्या ओढायला. पोरं म्हणलं तू बिड्या ओढ, पण स्टेजच्या माग गेल्यावर ओढ. आणि जेव्हा तुला स्टेजवर यायचं तेव्हा तू बिडी फेकून द्यायची, द्रौपदीच पात्र करायचं. ओके ठरलं. पोरांनी हुबेहूब द्रौपदी सारखंच पार्टी घेतलं. अशी चमचम करायची द्रौपदी. पडद्याच्या माग द्रौपदीने बिडी तोंडाला लावले, झुरका वाढा. पण चुकून पडदा उघडून द्रौपदी स्टेजवर तोंडात बिडीचा धूर तसाच राहिला. हे गावची यात्रा 10